मालिका विश्वात आपल्या कामाची सुरुवात आणि त्यानंतर सिनेमांमध्ये अभिनय असं अनेक कलाकारांच्या बाबतीत घडलंय. तरी सुद्धा असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे सिनेमे सुपरहिट असून सुद्धा ते पुन्हा मालिकांकडे वळलेत. अशाच कलाकारांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. अभिनेता श्रेयस तळपदेने काही वर्षांपूर्वी आभाळ माया, पिंपळपान यासारख्या मालिकांमध्ये काम केलं. श्रेयस त्यानंतर हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम करू लागला. सिनेमे सुपरहिट असताना सुद्धा श्रेयस पुन्हा मराठी मालिकांकडे वळला आणि त्याने माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेमध्ये यशवर्धन ही भूमिका साकारली. अभिनेत्री प्रार्थना बेहरे सर्वप्रथम झळकली ते पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेत. त्यानंतर तिने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आणि 2019 मध्ये माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतून ती मराठी मालिकांकडे वळली. अभिनेता सुबोध भावेने वादळवाट, कुलवधू यासारख्या मालिकांमध्ये काम केलंय. तर 2010 मध्ये तो अवघाची संसार या मालिकेत शेवटचा झळकला होता. त्यानंतर सुबोध फक्त मराठी सिनेमे करत होता. तर 2018 मध्ये तुला पाहते रे या मालिकेतून त्याने पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक केलं. त्यानंतर त्याने चंद्र आहे साक्षीला, तू भेटशी नव्याने यासारख्या मालिकांमध्ये काम केलं. अभिनेत्री मुक्ता बर्वे एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत शेवटची झळकली. त्यानंतर मुक्ताचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. तर 2021 मध्ये अजूनही बरसात आहे या मालिकेतून तिने पुन्हा टेलिव्हिजनकडे कमबॅक केलं. तर नुकतंच तिने इंद्रायणी या मालिकेत छोटीशी भूमिका साकारली होती. अभिनेते अशोक सराफ यांनी हम 5, डोंट वरी हो जाएगा यासारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं. तर कलर्स मराठीवरील अशोक मामा या मालिकेतून ते अनेक वर्षांनी पुन्हा एकदा मालिकांकडे वळलेत. अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे आजवर अनेक नाटक, सिनेमे सुपरहिट ठरलेत. त्यानंतर अगबाई सासूबाई या मालिकेतून त्या पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अगबाई सुनबाई आणि भाग्य दिले तू मला यासारख्या मालिकांमध्ये काम केलं. तर सध्या त्या आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेली अनेक वर्ष मिलिंद गवळी यांनी मराठी चित्रपटसृष्टीत 70हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. तर स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेतून ते पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळले. अभिनेता उमेश कामतने मालिका विश्वापासूनच आपल्या अभिनयातील प्रवासाला सुरुवात केली होती. तो शेवटचा झळकला ते 2014 मध्ये एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. तर 2021 मध्ये तो पुन्हा मालिकांकडे वळला आणि अजूनही बरसात आहे या मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली. यातला तुमचा आवडता कलाकार कोणता हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.